नमस्कार मंडळी, युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरस स्वागत. आणि आता मी इले वांगणी तर मालवणमध्ये आहे. तर वांगणी गावात येलो तर तुमका आता त्या घाडेवाडीतल्या सुंदर असं रामेश्वर मंदिर दाखवतोय. तर चला तर मग बघूया वांगणीतलं एक सुंदर असं रामेश्वर मंदिर. तर मंडळी मी आता पोचले मालवणमध्ये वांगणी येते आणि वांगणीच्या आता घाडेवाडीमध्ये मी असोय. तर आता तुमका मी दाखवतोय सुंदर असं रामेश्वर मंदिर. तर आजूबाजूची मस्त कौलारू वारा बघू शकतास. तर ही बघा, ही असा चिव्याचे बेट त्याच्या समोर असा मस्तपैकी कौलारू घर. आणि हळी तुमका समोर बघू गावता सुंदर असा रामेश्वर मंदिर. तर मी लहानपणी इथे यायचं आहे, माझ्या आत्या होते तेव्हा. तर आजसुद्धा येलो आहे म्हटलं ह्याच मंदिरात व्हिजिट करू. तर लहानपणापासून या मंदिराकडे मी यायचं आहे. आणि बघू शकता आजूबाजूचा निसर्ग मंदिराच्या बॅक साईडला किती भारी आहे तो. तर चला तर मग तुमका मंदिर दाखवतं आहे. तर माझा फेवरेट वांगणीमधला ह्या मंदिर असा एक. तर आजूबाजू बघू शकता ही कौलारू घरा. तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिर बघूया. तर मंदिर खूप जुनं असं मंदिर आहे. तर इकडे गावपान वगैरे असतात, तर गावपान वगैरे आता झाली आहे. आणि आता मी इले बघा, तर आजूबाजू घरा वगैरे असत सुंदर अशी. आणि मंदिराच्या आजूबाजू तुम्ही बघू शकतास माड वगैरे. तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि बघूया मंदिर. तर मंडळी मंदिराच्या आजूबाजू तुम्ही बघू शकता असा माडांची बागे वगैरे सुंदर अशा असत. आणि ह्या मंदिर असा कौलारू मंदिर. तर आता तुमका मी आतमधून दाखवते मंदिर. तर मंदिर असा साधा असा मंदिर आहे, एकदम असा भव्य असं काय कोरीव काम केलेलं मंदिर नाही. पण मंदिराच्या आतमध्ये येईलच की तुमका शांतता बघू गावता. आणि ह्यो असा सभा मंडप आणि शांत असं सुंदर असा मंदिर आहे एकांतात. आणि आजूबाजू सुंदर असं निसर्ग, त्याच्यामुळे मंदिर भारी वाटतं. तर आतमध्ये नेऊन मग मी देवाचं दर्शन घडवते. तर मंडळी मी आता येईल मंदिराच्या आतमध्ये आणि तुमका आता रामेश्वर देवाचं दर्शन घडवते. तुम्ही बघू शकता शिवपिंडी असा. आणि हो बघू शकतास नंदी इथे. तर आतमध्ये येईल बघू शकतास हे असा शिवपिंडी तुमका इथूनच दाखवते. तर सगळ्यांका रामेश्वर देवाचं दर्शन वगैरे घडवलं आहे. आणि बाजूक असं श्री गणेशाची मूर्ती. तर सुंदर अशी तुमका मूर्ती वगैरे दाखवते, दर्शन वगैरे घडवलं आहे. तर आता मंदिराच्या बाहेर जाऊया, कारण आपल्याला आता पुढे अजून जाऊचो प्रवास करतो देवगडला. तर बघू कितक्या काय कवर होत आता. तर आता मी जाते मंदिराच्या बाहेर आणि जास्तीत जास्त तुमका मी दाखवते मंदिर फिरून. तर मंडळी मंदिराच्या बाहेर येलाच ना की हो तुमका असं सभा मंडप वगैरे सुंदर असं बघू होता. आणि आता सभा मंडपाच्या पाठी तुमका बाहेर नेऊन दाखवते वातावरण कसं आता. आणि समोर असा गांगोचा मंदिर जा तुमका दिसता मस्त बघा हिरवळीत आणि झाडा झुडपं असतात आजूबाजू. तर समोर बघू शकतास. तर सुंदर असं वातावरण या गाडीवाडीत सुंदर असं वातावरण बघू गावतं आपल्याक. तर आता मी तुमका दाखवते मंदिर इकडून वन साईडने. मी आता असे बरोबर दीपमाळ्याच्या समोर उभो. आणि आता हेसून तुम्ही मंदिर बघू शकतास. हे असं दीपमाळा हे बघू शकतास. आणि समोर असा बघा चाफ्याचं झाडा. आणि आता तुमका मी मंदिर बॅक साईडने फिरून दाखवते पूर्ण गोल. आणि मंदिराच्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता उंच उंच असे सुंदर असे माड आणि सुंदर असा कौलारू मंदिर. तर या मंदिराकडे कोण जास्त कोण व्हिजिट करत नाही, कारण आतमध्ये आता बहुशाच लोकांका ह्या मंदिर माहीत नसताला. तर आता या व्हिडिओमार्फत तुमका बघू गावचला तर नक्की यावा ह्या मंदिराकडे. तर खूप सुंदर मंदिर आहे. रवनाथ मंदिराच्या पुढे येईलच की ह्या मंदिर आपल्या बघू गावता. आणि मी लहानपणी इथेच यायचं या मंदिराकडे जास्तीत जास्त, त्याच्यामुळे माझं या फेवरेट मंदिर आहे. आणि बघू शकता चाफ्याची फुलं वगैरे इथे चाफू असा हो बघा. आणि चाफ्याचं फूल मागा बघा, सुंदर असं चाफ्याचं फूल. तर खूप सुंदर अशी आपल्या फुलं वगैरे हे बघू गावतात.
तर चाफ्याची झाडं असल्या कारणांना फुलं वगैरे देवक मस्तपैकी सकाळी पूजा करताना वगैरे घालतो. तर आता आपण बघूया समोर एकदा मंदिर. तर या साईडनं बघू शकतास जे बोलले तुमका दीपमाळा असत ते समोर. तर आता मी पाठी घेऊन जाते तुमका आणि मंदिराचो पाठचो व्ह्यू दाखवतो. तर इथून व्ह्यू बघा एक नंबर दिसता. तर व्हिडिओ जास्ती मोठी बनवायचं नाही कारण आपल्याला देवगडचा प्रवास करूचा. बघू कितक्या देवगड कवर होतात आता. तर आता मी जास्तीत जास्त इथून कवर करून निघणार असं वायंगणीतून पुढे. तर आता तुमका मी दाखवते मंदिराचो मागचे व्ह्यू. आणि मागचं व्ह्यू तुम्ही बघितलंस तर तुमका परडी वगैरे बघू घ्यावतात. आणि बघू शकतास नारळी फोफीच्या बागा वगैरे आहेत. तर सुंदर असे बघू शकतास हे नारळी फोफीच्या बागा. आणि हैसून वायंगणी बीचसुद्धा जवळ असा या मंदिराकडनं. तर नक्की यावं या मंदिराकडे. तर खास करून तुमका मी पुन्हा सांगते कारण ह्या मंदिरात कोणाकडं माहिती नसतं आणि जास्त करून ह्या व्हायरल नाही त्याच्यामुळे पब्लिक इकडे येणार नाही. पण ह्या वातावरणात नक्की जावा फिरक. आणि आजूबाजू घरा वगैरे असत. आणि सुंदर असं घाडीवाडीत ह्या रामेश्वराचं मंदिर आहे. तर इकडे कार्यक्रम वगैरे होतात जास्तीत जास्त पावसाळ्यात वगैरे होतात. तर नक्की या मंदिराकडे यावा. आणि ह्या तुमचं मंदिर मी दाखवले आज. तर कसा वाटतं आता नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा. तर आता मंदिराच्या एक बाजूक विहीर पण आहे. तर तुमका विहीर दाखवते. मंदिर सिंपल आहे पण निसर्गाच्या छायेत असं सुंदर असं मंदिर आपल्याक बघूक गावता. आणि आजूबाजूक सुंदर असं निसर्ग बघू शकतास. आणि ही बघा विहीर. तर विहिरीतलं तुमका पाणी दाखवते. तर मंडळी विहिरीतलं पाणी तुम्ही बघलास. अजून विहिरीत पाणी वगैरे असा मार्च महिना चालू आहे तरी. तर बऱ्यापैकी आपण मंदिर वगैरे बघितलं. तर सुंदर असं या मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा. तर आता जाऊया आपण देवगडला पुढे आणि पुढचा प्रवास करूया. आणि पुढे आपल्या काय काय बघूया ते बघूया. तर चला तर मग आता जाऊया पुढच्या प्रवासाक. तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. ज्याच्यासाठी व्हिडिओ लाईकसुद्धा करा. आणि आता मी वायंगणीतलं तुमका मी सुंदर असं रामेश्वर मंदिर दाखवलं आहे. त्या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा मंदिरासाठी आणि कॉमेंटसुद्धा करा. तर भेटूया संध्याकाळी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.